श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. श्री गुरुचरित्र अध्याय 23. श्री गणेशाय नमः. विनवी शिष्य नामांकित सिद्धासी असे पुसत पुढील कथा विस्तारत निरोपावे दातारा सिद्ध म्हणे. एक बाळा श्री गुरुची अखिल लीळा तोची विप्र प्रकट करिता झाला. वाज महिषी वर्ते ज्याचे गृही तया गावी येरे दिवसी क्षार मृत्तिका वावयासी मागो आले महिषीसी द्रव्य देव म्हणती. विप्र म्हणे तयासी नेदू आपली दुभती महिषी दावी तसे सकळी कांसी क्षीर भरणे दोन्ही केली. करीती विस्मय सकळजन म्हणती वांज दंतहीन काल होती नाकी खूण वेसण रज्जू अभिनव नव्हती गर्भ वांज महिषी कास नव्हती दुभे कैसी वार्ता फाकली विस्तारेसी तया ग्रामाधिपती प्राती विस्मय करून तयावेळी अधिपती आला. तयाजोडी नमन करून चरण कमळे पुसत असे वृत्तांत. विप्रमणे तयासी असे संगमे संन्यासी त्याची महिमा यासी होईल त्रिमूर्तीचा अवतार. नित्य आमच्या मंदिरासी येते श्री गुरु भिक्षसी वर नव्हतो कालचे दिवशी क्षीर आपण मागितले. वांज म्हणता रागवणी म्हणे क्षीर दोहा जाऊनी वाक्या त्याचे निघता मुखातून कामधेनुपुरी जाहली. विप्रवचन परिसोनी गेला तो राजा धावनी सर्व दळ शृंगारून आपले पुत्र कलत्रसहित लोटांगणे श्री गुरुसी जाऊनी राजा भक्तीशी नमन केले साष्टांगेशी एक भावे करून जय जय जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतार तुझी महिमा परंपारू अशक्य आम्हा वर्णिता नेणो आम्ही मंदमती माह्यामोह अंधकार वृत्ती तू तारक जगत ज्योती उद्धारावे आपण याते अविद्या माया सागरी बुडालो असे धोरणधरी विश्वकर्ता तारी तारी म्हणून धरणी लागला. वर्णावया तुझी महिमा स्तोत्र करिता अशक्य आम्हा तुझी रक्षिता केशव्योमा चिन्मयात्मा जगद्गुरु संतोषोने श्री गुरुमूर्ती तया राया ते पुस्ती आम्ही तापसी असो यती अरण्यवास करीत असो कारण काय आम्हापाशी येणे तुम्ही संभ्रमेसी कलत्रपुत्र सहितेसी कवण कारणे सांगा मजो. 19 श्री गुरुचे वचन राजा विनवी कर जोडून तू तारक भक्तजना अरण्यवास काय असे उद्धारावया भक्तजना की जे अवतार नारायणा वसे जैसे भक्त मना संतोष व्हावे तेणे प्रेयसी तुझी प्रीत ख्याती वेद पुराणे वाखाणी ती भक्त वसल तुझी मूर्ती विनंती माझी परिसावी गाणगापूर मासानं स्वामी करावे पावन नित्य तेथे अनुष्ठान वास करावे ग्रामात मठ करून तयस्थानी असावे आम्हा उद्धारणी म्हणून लागे श्री गुरुचरणी भक्तिपूर्वक नरेश्वर श्री गुरुमनी विचारिती प्रकट होणे आली गती क्वचित काळी येणे रीती वसणे कडे त्या स्थानी भक्ष्यजन तारणार्थ असे पुढे असे कारणार्थ राजा याच्या मनोरथ पूर्व म्हणती तयवेळी ऐसे विचारोनी मानसी निरोप देती नराधिपासी जैशी तुझ्या मानसी भक्ती असे तैसे करी. श्री गुरुवचन 19 संतोष झाला बहुमनी बैसोनी सुखासनी समारंभे निघाला. नाना परीची वाद्य यंत्रे गीतवाद्य मंगळतुरे मृदंग टाळ निर्भरे वाजताती मनोहर ज्याने छत्र पताकेसी गजतुरंग शृंगारेशी आपले पुत्र कलत्रेसी सवे चालती सेवा करीत वेद घोष द्विजोरी करिता ती नानापरी वाखाणी ती बंदीकारी ब्रीद तया त्रिमूर्तीचे येणेपरी ग्रामात प्रती श्री गुरु आले अतिप्रीती अनेक परी आरती घेऊन आले नगर लोक ऐसा समारंभ थोर करिता आलं नगरेश्वर संतोष आणि श्री गुरु प्रवेशले नगरात तया ग्रामी पश्चिम तिची असे अश्वत्थ उन्नतेसी तयाजवळी गृहवशी असे एक भयानक तया वृक्षावरी एक ब्रह्मराक्षस भयानक वसत असे तसे तेथे एक समस्त प्राणी भयंकर ब्रह्मराक्षस महाक्रूर मनुष्य मात्रा खरी आहार त्याचे भय असे थोर म्हणून ओस गृह तेथे श्री गुरुमूर्ती तया वेळी आले तया वृक्षाजवळी ब्रह्मराक्षस तात्काळी येवणी चरणी लागत असे कर जोडणे श्री गुरुसी विनीत असे भक्तीसी स्वामी माते तारी तारी ऐसी ओरंधरी बुडालो तुझे दर्शना मात्रेसी गेले माझे अर्जव दोषी तू कृपाळू सर्वभूतांशी उद्धारावे आपणा ते कृपाळू मूर्ती श्री गुरु त्याच्या मस्तकी ठेवेती गुरु मनुष्य रूपे होऊन येरू लोळत असे चरणकमळी श्री गुरु म्हणते तयासी त्वरित जाई संगमासी स्नान करिता मुक्त असे पुनरावृत्ती नव्हे तुझं श्री गुरु वचन ऐकून खरी राक्षस संगमी स्नान कलेवर सोडून मुक्त झाला तक्षणी विस्मय करते सकळ लोक म्हणते होईल मूर्ती एक हरी अज पिनाक हाची सत्य होईल राहिले श्री गुरु तयास्थानी मठ केला तत्क्षणी नराधिप शिरोमणी भक्तिभावी पूजित असे श्री गुरु नित्य संगमासी जाती अनुष्ठाना कालासी नराधिप भक्तीचे सैन्यासहित आपण जाय मध्यान्ह काळी परिसे श्री गुरु येती मठासे सैन्यासहित आनंदेसे नमन करी नराधिप एखादे समय श्री गुरुनाथ बैसवी आपल्या आंदोलिकेत सर्व दळ सैन्यासहित घेऊन जाया मनातरा भक्त असेल श्री गुरुमूर्ती भक्ताधीन आपण असती जैसा संतोष त्याचे चित्तीस तेणेपरी राहटती देखा समारंभ होई नित्य एकती लोक समस्त प्रकाश झाला लौकिक मते ग्रामांतरी सकळी जन कुमसी ग्रामसी होता एक तापसी त्रिविक्रम भारती नाम त्यासी वेद 3 जाणत असे मानस पूजा नित्य करी सदा ध्यान हरी त्याने केले गाणगापुरी असे नरसिंह सरस्वती एके त्याची चरित्रलीला मनी म्हणे दांभिक कळा काय खेळ चातुर्थ्यमाला म्हणून मनी निंदा करी ज्ञानमूर्ती श्री गुरुनाथ सर्वांच्या मनीचे जाणत यतीश्वर निंदा करिता म्हणून ओळखे मानसी सिद्ध म्हणे नामांकित पुढे
अपूर्व झाली कथा मन करून ये सावधानता एकचित्ते परिसावे इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्धनामधारक समाधे ब्रह्मराक्षस मुक्त करणम नाम त्रयोविंशोऽध्यायः। श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त।